प्रश्न पहिला, मानवी शरीरात असा कोणता भाग आहे ज्यात रक्त पोहोचत नाही? ऑप्शन ए डोळ्याचा कॉर्निया, बी नखे, सी केस, डी दात. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए डोळ्याचा कॉर्निया. कॉर्नियाला ऑक्सिजन थेट हवेतून मिळतो. प्रश्न क्रमांक 2, कोणता प्राणी स्वतःच्या सावलीपासून घाबरतो? ऑप्शन ए हरिण, बी घोडा, सी ससा, डी कोंबडी. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी घोडा. घोडे सहज घाबरतात. अचानक सावली हलली तर ते दचकतात. प्रश्न क्रमांक 3, जगातील सर्वात जुना जिवंत जीव कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन ए झाड, बी बॅक्टेरिया, सी जेलीफिश, डी सार्क. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी बॅक्टेरिया. काही सूक्ष्मजीव लाखो वर्ष टिकतात. प्रश्न क्रमांक 4, सूर्य कोणत्या प्रकारचा तारा आहे? ऑप्शन ए लाल महातारा, बी पांढरा बट्टू, सी पिवळा बट्टू, डी न्यूट्रॉन तारा. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पिवळा बट्टू. सूर्य साधारण 4.6 अब्ज वर्षाचा आहे आणि अजून 5 अब्ज वर्षे जळणार आहे असा अंदाज. प्रश्न क्रमांक 5, भारताची राजधानी कोणत्या नदीकाठी वसलेली आहे? ऑप्शन ए गंगा, बी यमुना, सी सरस्वती, डी गोदावरी. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी यमुना. नवी दिल्ली यमुना नदीच्या काठी आहे आणि ती भारताचे राजकीय केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतरत्न हा सन्मान कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए फक्त क्रीडा, बी फक्त राजकारण, सी कोणत्याही उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेसाठी, डी फक्त विज्ञान. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कोणत्याही उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेसाठी. हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 1954 पासून दिला जातो. प्रश्न क्रमांक 7, ताजमहाल कोणत्या नदीच्या काठी आहे? ऑप्शन ए गंगा, बी यमुना, सी ब्रह्मपुत्रा, डी नर्मदा. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी यमुना. ताजमहाल आग्र्यात आहे आणि तो प्रेमाचे प्रतीक मानला जातो. प्रश्न क्रमांक 8, मानवी शरीरात रक्त शुद्ध करणारे अवयव कोणते? ऑप्शन ए हृदय, बी फुफ्फुसे, सी मूत्रपिंड, डी यकृत. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मूत्रपिंड. किडनी दररोज सुमारे 180 लिटर रक्त फिल्टर करतात. प्रश्न क्रमांक 9, विश्वाचा जनक म्हणून भारतात कोणाला ओळखतात? ऑप्शन ए नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी भगतसिंग. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी महात्मा गांधी. गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र चळवळ नेली. प्रश्न क्रमांक 10, ब्लॅक गोल्ड म्हणून कोणत्या वस्तूला ओळखलं जातं? ऑप्शन ए कोळसा, बी पेट्रोलियम, सी हिरे, डी लोह. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी पेट्रोलियम. पेट्रोलियम पासून पेट्रोल, डिझेल, प्लास्टिक अशा हजारो वस्तू तयार होतात. प्रश्न क्रमांक 11, ब्लूटूथ हे नाव कशावरून ठेवले गेले? ऑप्शन ए वैज्ञानिकाच्या नावावर, बी प्राण्याच्या नावावर, सी डेन्मार्कचे राजावर, डी संगणक कंपनीवर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी डेन्मार्कच्या राजावर. 10व्या शतकातील डेन्मार्कचा राजा हेरल्ड ब्लूटूथ विविध जमाती एकत्र आणण्यासाठी ओळखला जात होता. प्रश्न क्रमांक 12, जगातील सर्वात वेगवान समुद्री प्राणी कोणता? ऑप्शन ए डॉल्फिन, बी शार्क, सी सेलफिश, डी ऑक्टोपस. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी सेलफिश.
सेल्फिश सुमारे 110 किलोमीटर तासी वेगाने पोहू शकतो. प्रश्न क्रमांक 13. जगातील सर्वात मोठं ज्वालामुखी कोणतं आहे? ऑप्शन ए माउंट एटना, बी माउंट फुजी, सी माउंट मौना लोआ, डी क्राकाटोवा. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी माउंट मौना लोआ. मौना लोआ हवाई बेटांवर आहे आणि पृथ्वीवरील सर्वात मोठ्या ज्वालामुखींमध्ये गणला जातो. प्रश्न क्रमांक 14. जगातील सर्वात मोठं सरोवर कोणतं? ऑप्शन ए कॅस्पियन सी, बी लेक सुपिरियर, सी व्हिक्टोरिया लेक, डी बैकाल लेक. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी लेक सुपिरियर. हे उत्तर अमेरिकेत आहे आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 15. जगातील सर्वात उंच इमारत कोणती? ऑप्शन ए सांघाई टॉवर, बी अब्राज अल बैत, सी बुर्ज खलिफा, डी वन वर्ल्ड ट्रेड सेंटर. याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफाची उंची सुमारे 828 मीटर आहे आणि ती दुबईमध्ये आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.